देवबापाच्या नावात धन्यवाद देते. त्यांना आपल्याला मागे वर्ष सांभाळून या नवीन वर्षामध्ये त्यांना आपल्याला पदार्पण केलं म्हणून देवबापाच्या नावात धन्यवाद देते. माझी साक्ष अशी आहे, माझे मिस्टर मागच्या महिन्यामध्ये दिवाळीचे जेव्हा सुट्ट्या होत्या त्यावेळेस घरामध्ये स्लॅब होता, स्लॅब आहे त्यावर सीडी लावली होती आणि सीडीवरून ते स्लिप झाले आणि खाली पडल्या क्षणी त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही का एकदम पायाला सूज वगैरे आली. मग दीपक हॉस्पिटलमध्ये काम करतात तिथंच त्यांना ऍडमिट केलं तर इतकी जास्त सूज होती आणि 2 ठिकाणी ट्रॅक झालं होतं. डॉक्टरने लगेच फ्रॅक्चर वगैरे केलं आणि ऍडमिट असतानाच डॉक्टर म्हणे ऑपरेशनची गरज लागणार आहे, ऑपरेशन करावं लागणार आहे. पण मी इतकी घाबरले, नको म्हटलं, ऑपरेशन केल्यावर एक माणूस आधूच होऊन जातं असं. देवाला इतकी रोड मागत होते की ऑपरेशन नाही पाहिजे. सगळेजण मला समजत होते की ऑपरेशन करू दे, काही नाही होत, नॉर्मल आहे. सिस्टरला भेटायला आल्या, सिस्टरने आम्ही मला समजून सांगत होते अगं काही होत नाही, की वायर आहे, फक्त 15-20 मिनिटात रिकवर होऊन जाते म्हणे, ऑपरेशन तेव्हाच होऊन जातं. आणि मी देवाला एकच विनंती केली ना, ऑपरेशन आमचे 3 वेळेस थांबले. पहिल्या दिवशी गेलो, दिवाळी होती म्हणून डॉक्टर नव्हते, ऑपरेशन थिएटर मधून वापस आलो. दुसऱ्या दिवशी गेला, माझी सिग्नेचर झाली, माझ्या मिस्टरांची पण झाली, सगळी तयारी झाली. त्यांची ड्रेसिंग वगैरे सगळं केलं. हॉस्पिटल आयसीयू मध्ये गेलो म्हणजे डॉक्टर म्हणे अरे विकास काही करायची गरज नाही म्हणे, ऑपरेशनच्या बाहेर म्हणजे ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आलो. माझी प्रार्थना हीच होती की देव बाप्पा, मी काय भिकाऱ्याची लेक नाहीये, मी राजाची लेक आहे आणि मला उत्तर पण पाहिजे. ऑपरेशन करायची मला गरज पडलीच नाही पाहिजे. मला सगळेजण सांगत होते काही होत नाही, ऑपरेशन केलं 15 मिनिटात तो रिटर्न येईल, तू जसं आहे तसं तुझं नवरा तुला भेटन. पण मिळत नाही, माझा बाप जिवंत आहे, त्यांना मेलेल्याला जिवंत केलं. हे ऑपरेशन तर नॉर्मल आहे, त्याच्या पुढे शून्य आहे. ऑपरेशन तर काही झाली नाही आणि 2 महिने झाले ते बेड रेस्ट होतं त्यांना. पण ते गोपाश नावाला धन्यवाद देते. आता ते स्वतः गाडी चालवत मला इथं घेऊन आले आणि आता उद्यापासून कामाला पण जॉईन होणार.